ओम नमः शिवाय. मित्रांनो, मी तुम्हाला श्री 16 सोमवार व्रत कथा सांगणार आहे. 16 सोमवार व्रत हे शिवाप्रीत्यर्थ केले जाणारे एक महाफलदायी व प्रभावी असे श्रेष्ठ व्रत आहे. या व्रताचरणाने शिवकृपा होऊन रोगमुक्ती होते, विवाहातील अडचणी दूर होऊन विवाह होतो, आयुष्य, आरोग्य, सुख, समृद्धी, मनस्वास्थ्य, यश, कीर्ती व प्रतिष्ठा लाभते, चिंता, क्लेश व संकटाचे निरसन होते, अर्थप्राप्तीसाठी सात्विक मार्ग मिळतो, व्यापारात भरभराट होते, नोकरी मिळते, उत्तम संतती लाभते. भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या इष्टकामना पुरवून त्यांचे सर्व मंगल करणारा शास्त्रस्थ चिंतामणी. म्हणूनच प्राचीन काळापासून भारतवर्षात शिवोपासनेला फारच महत्त्व झालेले आहे. त्यांच्या कृपाप्रसादाने भक्तांना सौख्य लाभते, कल्याण होते. त्यांची पूजा, जप, ध्यान व व्रतादी उपासनांनी सेवा केल्याने मन प्रसन्न होते, संकलित इष्टकार्य सिद्धीत जाते. 16 सोमवार व्रत त्याचे पथ्य आणि नियम पुढीलप्रमाणे. हे व्रत दिनशुद्धी पाहून पहिल्या श्रावणी सोमवारी किंवा अन्य कोणत्याही सोमवारी सुरू करावे. हे व्रत क्रमाने 16 सोमवार करावयाचे आहे. व्रत संकल्प पहिल्या सोमवारी करावा. संकलित व्रत पूर्ण झाल्यानंतर 17व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. हे व्रत कुमार, कुमारी, प्रौढ, स्त्रिया व पुरुष, पती पत्नी उभयतांनी वा दोघांपैकी कोणीही एकाने, तसेच वृद्ध माणसे आणि विधवा स्त्रिया असे कोणीही करावे. व्रतदिनी दिवसभर उपवास करून रात्री चुरमा खाऊन उपवास सोडावा. ज्यांना उपवास झेपत नाही त्यांनी गहू, गूळ व तूप मिळून तयार केलेला शिरा आणि खीर खावी. या दिवशी मीठ वर्ज्य आहे. चुरमा करताना कणकीत मीठ घालू नये. उपवासात खावयाच्या पदार्थात मीठ असता कामा नये. व्रतदिनी शक्य असल्यास पांढरे वस्त्र परिधान करावे. हा नियम नाही, निदान पूजेच्या वेळी तरी पांढरे दूध वस्त्र अंगावर असावे. लाल काळे वस्त्र घालून पूजा करू नये. कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा चुरमा तयार करावा. आधी गव्हाच्या पिठाचा जाडसर खरपूस भाकऱ्या भाजून घ्याव्यात किंवा मुटके करून ते तुपात तळून घ्यावेत. या भाकऱ्या हाताने कुस्करून किंवा मिक्सरमध्ये घालून बारीक करून चाळणीने चाळून घ्याव्यात. त्यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालून चुरमा तयार करावा. याचे लाडू वळले तरी हरकत नाही. प्रत्येक सोमवारी अशा प्रकारे अर्धा शेर कणकीचा चुरमा बनवावा. व्रतदिनी घर स्वच्छ व पवित्र असावे. घरातील वातावरण प्रसन्न असावे. घरातील मंडळींनी व्रतकर्त्यास सर्वतोपरी सहाय्य करावे. सायंकाळी प्रदोषसमयी सूर्यास्तानंतरचा 1.5 तासाचा अवधी यास प्रदोष काळ म्हणतात. शंकराला पांढरे गंध वा भस्म तिलक लावावा. बेल व पांढरी फुले आवश्यक आहेत. व्रतकर्त्याने शुचिर्भूत असावे. सदाचाराने वागावे. परनिंदा, लबाडी, अधर्माचरण, हिंसा, वादविवाद, अपशब्दोच्चारण, व्यसन आदी गोष्टी टाळाव्यात. ब्रह्मचर्य पाळावे. स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना मासिक अडचण आल्यास नियमानुसार उपवास करावा व सायंकाळी गव्हाची खीर खावी. तो सोमवार गृहीत धरू नये. असे जेवढे सोमवार आड येतील तेवढे अधिक करावेत. हे व्रत करताना आपले इष्ट कार्य आधी सिद्ध झाले तरी संकल्पित व्रत पूर्ण करून उद्यापनही करावे. व्रताचरणात खंड पडू देऊ नये. कार्यसिद्धी झाल्यावर जवळ असलेल्या ज्योतिर्लिंगस्थानी जाऊन शिवदर्शन करून यावे. हा नियम नाही, परंतु शक्य असल्यास जावे. कोणताही काम या व्रत संकल्पाशिवाय करू नये असा संकेत आहे. संकल्पनाने व्रतात दृढपणा येतो. या व्रताचा संकल्पही व्रतारंभी पहिल्या सोमवारी फक्त एकदाच करावयाचा आहे. या दिवशी शुचिर्भूत होऊन शुद्ध वस्त्रे नेसून ओम नमः शिवाय असे म्हणून कपाळास पांढरे गंध वा भस्म लावावे. देवपूजा करावी. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. देवाला नमस्कार करावा. श्री गणपती, आपली कुलदेवता, ग्रामदेवता, स्थलदेवता, इष्टदेवता या श्री गुरुदेवांचे स्मरण करावे. तळ हातावर पळीभर पाणी घेऊन पुढीलप्रमाणे संकल्प म्हणावा. श्री गणेशाय नमः. श्री उमा महेश्वराभ्य नमः. शंभू महादेवा, तुम्ही भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहात, कारुण्यसिंधू आहात, भाविकांचे रक्षण करते, दीनअर्थांचे उद्धार करते व
निजदासांचे कल्याण करते आहात. तुम्हाला शरण आलेल्यांची तुम्ही कधीही उपेक्षा करत नाही. म्हणूनच मी असं स्वतःचं नाव घ्या. आज शके 1900 मध्ये मराठी महिन्याचे नाव घ्यावे. मासात शुद्ध वा कृष्ण यापैकी जो पक्ष असेल त्याचे नाव घ्यावे. पक्षातील या तिथीस सोमवारी माझे असे आपले इच्छा सांगावी. हे कार्य सिद्धीत जावे म्हणून आपले 16 सोमवार व्रत करण्याचा संकल्प करीत आहे. या व्रताच्या नियमाचे निष्ठेने आचरण करून मी आपल्या प्रीत्यर्थ पूजन, व्रतकथा वाचन, मंत्रजप, उपोषण करून आपली यथाशक्ती पूजा करणार आहे. हे संपूर्ण व्रताचरण आपल्या कृपेने निर्विघ्न पार पडो. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी मनोकामना पूर्ण करा अशी आपणास नम्र विनंती करतो. श्री गणेशाय नमः. श्री पार्वते नमः. मम कार्य निर्विघ्नमस्तु. मग तळहातावरील संकल्पित जल ताम्हाणात सोडावे. गणपती व शंकराला एक एक फूल वाहून नमस्कार करावा. ताम्हाणातील जल तुळशीस व फुलझाडास घालावे. अशा प्रकारे व्रत संकल्प केल्यावरच इच्छित फळ मिळते. पूजेची पूर्वतयारी कशी करावयाची? पूजेचे स्थान स्वच्छ करून घ्यावे. जमिनीवर रांगोळीने स्वास्तिक चिन्ह काढून त्यावर चौरंग वा पाट मांडावा. त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी. चौरंगावर पांढरे कोरे वस्त्र घालावे. त्यावर शंकराची तसबीर वा पिंड ठेवावी. तसबीर पडणार नाही याची काळजी घ्यावी. चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस थोड्या अक्षता ठेवून त्यावरी गणपती पूजनासाठी सुपारी मांडावी. चौरंगावर डाव्या बाजूस एक घंटा ठेवावी. चौरंगावर उदबत्ती, निरांजन, नैवेद्य, दक्षिणा व ही पोथी ठेवण्यास पुरेशी जागा असावी. पूजेचे साहित्य तबकात आपल्या उजव्या हाताला ठेवावे. समई प्रदीप्त करून चौरंगाच्या शेजारी डाव्या बाजूस थोडी मागे ठेवावी. स्वतःला बसण्यासाठी एक आसन मांडावे. 16 सोमवार व्रतकथा पुढील व्हिडिओमध्ये. आमचे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.